कोरोना काळामध्ये जसं लॉकडाऊन झालं 20 मार्च 2020 मध्ये बरोबर आमच्या शाळांना बंद झालेल्या होत्या। पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झालेलं होतं। या देशामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अतोनात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा एक उपक्रम होता शासनाचा, खूपच छान। पण ऑनलाईन शिक्षण देण्याचा जो काही उपक्रम होता तो उपक्रम या भागामध्ये पूर्ण फेल होता। 99% या भागामध्ये फेल होता। का? कारण या भागामध्ये रेंज नाही मोबाईलला। SCRT भाषा विभाग, युनिसेफ आणि प्रथम बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांमधील 6 तालुक्यांमध्ये हा वाचन विकास उपक्रम राबवला गेला आहे आणि आदिवासी भागातले हे दोन्ही जिल्हे आहेत आणि यामध्ये मुलांना काही पुस्तकांचा संच देण्यात आला। स्टोरी व्ह्यूवरचे जे काही पुस्तक आहेत ते वाचण्यासाठी मुलांना आवडतात, कारण त्याच्यामध्ये गोष्टीच आहेत, चित्रच आहेत आणि सर्व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं झाड आहेत, वेली आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, या गोष्टी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या त्यांना दिसतात ॲक्च्युअलमध्ये तेच त्या पुस्तकामध्ये त्यांना दिसतं, म्हणून त्यांच्यासाठी ते काही नवीन असं वाटत नाही। कृतीपत्रिका छान वाटली, कारण जे 5 छोटे छोटे पुस्तक आहेत त्याच्यावर आधारित त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि मग मुलं ते त्याच्यानुसार सोडवत आहेत। माझे नाव वैशाली जयराम पावरा, गाव शेलकवी। शेवट पुस्तके आपला देखला होता, पुऱ्या वाचत होता, तिनामा होता, थोडा गोणा ते तारंत पुऱ्या गोरबोठीने वाचत होता, सवय लागते होता, फिरतला निंदे गरुजे बोठीने वाचतला, शेवंत वाचण्याने सवय लाग गयाची होता, वाचतला फिन्नू कमाई गेला। उपक्रमाच्या मदतीनं मागील 2 वर्षामध्ये जी शैक्षणिक हानी झाली असेल ती हानी भरून विद्यार्थी या इयत्तेमध्ये त्या इयत्तेमध्ये पूर्ण क्षमतेने सहभागी होईल आणि त्या सर्व घटक त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पारंगत होईल आणि यामध्ये पायाभूत साक्षरता किंवा मूलभूत साक्षरतेमध्ये विद्यार्थ्यांचं वाचन, समजपूर्वक वाचन, शब्दसंपत्ती, वाचन संस्कृती, भाषिक विकास हे महत्त्वाचे घटक आहेत आणि या महत्त्वाच्या घटकांचा विचार करताना आत्ता आपण जो प्रोग्राम राबवलेला आहे वाचन विकास कार्यक्रम, असे कार्यक्रम याला निश्चित हातभार लावतील आणि उपयुक्त ठरतील अशी मला आशा वाटते। मन नाव दीक्षा विनोद भामरे, राजाचे दुःख माझे कुटुंब रंगसरंग। Thousands of children like little Diksha received these wonderful packs in their home so that the learning could continue despite the world outside coming to a standstill. Having ignited the passion for reading with the foundational literacy course, we wanted to ensure that story books remain a key part of the child's continued learning journey. So the second intervention was setting up libraries across every school in the 2 districts. We believed that this would let the children continue their journey from learning to read to reading to learn. This initiative is actually to address an important concern in education, and that is to address the digital divide. When we started with a benchmark and now when we measured it, we did notice that the number of children who have benefited from the emerging literacy has doubled, which I think is very significant considering the area, the terrain and the methodology that we used in trying to promote reading habit. And UNICEF as a children's agency with a mandate for education will ensure and would like to see that reading becomes part of the everyday schedule in a school, and that's an attempt and that's a dream that we will continue to support to the Department of Education in the government of Maharashtra.